जय महाराष्ट्र मंडळी. तर फराना आली हार्टलेस. प्रणितनं म्हणला होता. आता मला एक पॉइंट नोट करायचा तिथं, हार्टलेस का म्हणला प्रणित? हार्टलेस कारण हा म्हणला ज्यावेळेस तो बिमार झाला, ज्यावेळेस कॅप्टन होऊन बिमार पडला, तो बाहेर गेला होता. आता प्रणितने ही गोष्ट ऑब्झर्व केली का नाही काय माहिती, पण त्यावेळेस फराना त्याला डायरेक्टली बोलली होती की मला काही फरक पडत नाही तो गेल्याचा, पण एक साधा कन्सर्न असतो की कोणी आपल्यासोबत इतक्या वेळेस राहिलं, 13-14 हप्ते आपल्यासोबत आहे तो माणूस, तो गेल्याचा थोडा सुद्धा, आणि तो काही इलिमिनेट नव्हता झाला किंवा वोटिंग थ्रू बाहेर नव्हता गेला, तो एक हेल्थ कारणमुळे बाहेर गेला होता. तर मग ती पण एक गोष्ट विचार करून तो म्हटला असेल की हा तो हार्टलेस आहे, आणि ती स्वतः पण ऍक्सेप्ट करते की ती हार्टलेस आहे. म्हणून याच्यात पण काही पॉईंट नव्हता, तरी पण ती त्याच्याशी भांडायला आली. तर त्यांनी पण तिला पण निवांत उत्तर दिलं की मला वाटते तू हार्टलेस, माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तर आहे तू हार्टलेस. म्हणजे या दोन्ही पॉईंटवरून आपल्याला समजून येतं की प्रणित हा स्ट्रॉंग माणूस आहे, आणि तो कोणाशी किती सहजतेने उत्तर द्यायचं, की कोणाशी किती जास्त आवाजात उत्तर द्यायचं किंवा कमी आवाजात उत्तर द्यायचं हे त्याला माहित आहे, आणि बरोबर काय चूक काय हे त्याला माहित आहे. म्हणून तो त्याच्याशी जसंच्या तसं वागण्याचा प्रयत्न करतो. ही एक गोष्ट झाली, मला आवडली त्याची.